जेव्हा संबंध आहेत लिहून आलो मी इथे पॉईंट नंतर इथे 2 घ्यायच्या, इथे पॉईंट नंतर 2 घ्यायच्या, अप्रॉक्स करून अप्रॉक्स करून घ्यायचं. जर अप्रॉक्स होत असेल तर, नसेल तर 2च घ्यायच्या. त्याच्यानंतर 4.24 माइनस 0.44 चा वर्ग करा, 0.44 का स्क्वायर करो, 0.1936. 0.1936. यहाँ पे आपको हमेशा 4 डिजिट लेना है. इन द स्टैंडर्ड डिविजन 4 डिजिट इज द स्टैंडर्डाइज प्रोसेस फॉर द लास्ट आन्सर. इथे 4 व्हॅल्यू घ्यायच्या, तेव्हा तुमचं स्टँडर्ड डिव्हिजनचं उत्तर एकदम परफेक्ट येईल. ठीक आहे. जिथे जिथे मी जे सांगितलं ना तेच घ्यायचं. नंतर 4.24 म्हणून 0.91936 गेलं. 4.0464 करेक्ट है का? हाँ सर. यहाँ पे 4 पॉइंट ही लेना है. ठीक है. बाद में 5 इंटू इसका रूट निकालिए, 4.0464 दबाइए कैलकुलेटर पे और ये अंडर रूट का साइन दबाइए. 2.01 यहाँ पे अप्रॉक्स करके लिखना है 2 वैल्यू. तो यहाँ पे कितना लेना है? सिर्फ 2 वैल्यू लेना है. ये ध्यान में रखना है कहाँ पे क्या लेना है. 5 इंटू 2.01 कितना आता है? 5 इंटू 10.05. उतना याद है क्या? हाँ. एक काम करो, सॉरी, यहाँ पे कितना आया था? 2.01 5 आया था ना. यहाँ पे 4 लेना. ठीक है. थोड़ा स्टैंडर्डाइज करके ले सकते हैं और उसको स्टैंडर्डाइज रूप से निकालेंगे. ठीक है. यहाँ पे 4 लेना है. अभी करो 5 इंटू 2.0115 10.07. 07 नहीं आएगा. 0.07 यहाँ तक लिखना है और लास्ट में आंसर अप्रॉक्स करना है. 10.06 इथे 7 है, 7.5 है ना. हाँ तर 10.06 अप्रॉक्स. ठीक आहे. इथे हा झाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व. इथे असं करायचं, या गणितामध्ये थोडी रिस्क राहते. इथे 2 घ्यायचं, इथे 4 घ्यायचं, इथे 4 घ्यायचं, इथे 4 घ्यायचं. सोपी आहे. हा जो ब्रॅकेट आहे पहिला, इथे 2 घ्यायचं, बाकी सगळीकडे इथे 4 घ्यायचं. समजलं? इथपर्यंत 4 घ्यायचं आणि मग अप्रॉक्स करायचं. ठीक आहे. क्रॉस करून टाका.